सिंह, कोल्हा आणि गाढव. एकेकाळी एका जंगलात एक बलवान सिंह राहत होता. त्याच्यासोबत एक चलाख कोल्हा आणि एक भोळा गाढवही राहत होते. एके दिवशी सिंहाने ठरवलं की आज आपण सगळे मिळून शिकार करूया. तिघे जंगलात गेले आणि खूप कष्ट करून त्यांनी एक मोठी शिकार पकडली. शिकार झाल्यावर सिंह म्हणाला, आता ही शिकार समान वाटून घे. गाढव भोळेपणाने पुढे आला. त्याने शिकार 3 समान भागांमध्ये विभागली आणि म्हणाला, हे बघा, आपल्यात समान वाटणी केली आहे. हे पाहून सिंह खूप रागावला. तो गुरगुरत म्हणाला, तू माझी बरोबरी करतोस? आणि रागाच्या भरात त्याने गाढवाला ठार केलं. कोल्हा हे सगळं पाहत होता. त्याला समजलं की सिंहाला खुश ठेवणं महत्वाचं आहे. सिंहाने मग कोल्ह्याला सांगितलं, आता तू शिकार वाटून दाखव. कोल्ह्याने खूप हुशारीने शिकार 3 भागांत विभागली, पण त्यातील सर्वात मोठा भाग सिंहाला दिला, थोडा लहान भाग स्वतःसाठी ठेवला आणि अगदी छोटासा भाग बाजूला ठेवला. सिंह आनंदी झाला आणि म्हणाला, वाह, तू इतकं छान वाटप कसं केलंस? कोल्हा नम्रपणे म्हणाला, महाराज, मला हे गाढवाच्या चुकांमधून शिकायला मिळालं. सिंह हसला आणि कोल्ह्याला त्याचा हिस्सा दिला. बोध: इतरांच्या चुका पाहून शिकणं शहाणपणाचं असतं. परिस्थिती ओळखून वागणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच सुंदर मराठी बोधकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.